मागच्या भागात आपण पाहिलं की शहाजीराजे शांतपणे एक पाया रचत होते, पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांची ही चाल कुणाच्या तरी नजरेत आली होती. पुण्यात शांतपणे लोक जोडले जात होते, मावळे जवळ येत होते, एक शक्ती आकार घेत होती, शांत पण धोकादायक. पण दूर आदिलशाही दरबारात एक प्रश्न विचारला गेला, शहाजीराजे नेमकं करतायत काय? आणि हा फक्त प्रश्न नव्हता, हा संशय होता. पहिलं कुजबूज, मग शंका, मग आरोप. ते फक्त सुलतानासाठी लढत आहेत की स्वतःचं काही उभारत आहेत? आणि इथून खेळ धोकादायक झाला. कारण तलवारीपेक्षा धोकादायक असतं दरबारात जन्मलेलं संशय. कारण रणांगणावरचा शत्रू दिसतो, पण दरबारातला शत्रू सावलीत वार करतो. काहींना त्यांची ताकद खटकत होती, काहींना त्यांचं सैन्य. पण एक गोष्ट सगळ्यांना अस्वस्थ करत होती, पुणे. कारण जर तिथे खरोखर काही उभं राहत असेल तर उद्या ते सत्तेलाच आव्हान देऊ शकत होतं. आणि मग शांतपणे कुणीतरी दरबारात चुगली केली. आता शहाजीराजेंवर नजर ठेवली जाणार होती, त्यांची निष्ठा तपासली जाणार होती, आणि पहिल्यांदाच त्यांच्या चालेवर उघड वार होणार होता. पण दरबाराला एक गोष्ट माहिती नव्हती, शहाजीराजे चाल खेळत नव्हते, ते संपूर्ण पट मांडत होते. पण पुढे त्यांना अशी परीक्षा द्यावी लागली ज्यात एक चुकीची चाल आणि सगळं संपलं असतं. पुढच्या भागात शहाजीराजेंना लॉयल्टी सिद्ध करायला का भाग पाडलं गेलं आणि त्यांनी दरबारालाच कसं उत्तर दिलं. मिस करायचं नसेल तर सबस्क्राईब करा.